नमस्कार, मी भगवान वानखेडे। आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। बातमी आहे पंढरपूरमध्ये एका ठिकाणी खूप मोठी धाडशी चोरी घडल्याचा प्रकार घडलाय। पंढरपूरमधील एका घरातील पती पत्नी आणि त्यांची मुलं घराला कुलूप लावून घराच्याच खालच्या बाजूला पार्किंगमध्ये फिरायला गेल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांमध्ये एका चोरट्यानं त्यांचं घर फोडलं, घरातील तिजोरी फोडली आणि या तिजोरीतील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण 1,15,000चा ऐवज घेऊन पोबारा केलाय। अवघ्या 20 मिनिटात ही घटना घडली। त्यामुळं आमचं पंढरपूरकरांना आव्हान आहे की आपण बाहेर जाताना घरामध्ये कुणाला तरी ठेवूनच बाहेर पडा। बघा ही घटना नेमकी कशी घडली ते। पंढरपुरात एका बंद घराचं कुलूप तोडून घरातील तिजोरीतील सोन्याचे दागिने आणि रोख 24,000 रुपये असा एकूण 1,15,000चा ऐवज घेऊन चोरटा पळून गेल्याची खळबळजनक घटना घडली। विशेष म्हणजे सकाळीच अवघ्या 20 मिनिटात चोरट्यानं ही चोरी केली असल्याचं पंढरपूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फिर्यादीवरून दिसून येत आहे। समजलेल्या माहितीनुसार फ्लॅट नंबर 101 एकदंत बिल्डिंग पुजारी सिटी इसबाबी पंढरपूर येथील रहिवासी विजय श्रावण कचरे हे दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 10:20 सुमारास आपली पत्नी व लहान मुलगा असे घराला कुलूप लावून चावी सोबत घेऊन खाली पार्किंगमध्ये फिरायला गेले होते। यानंतर 10:40 सुमारास ते घरी आले असताना घराचं लावलेलं कुलूप दिसून आलं नाही, म्हणून त्यांनी व त्यांच्या पत्नीने लागलीच हॉलमध्ये पाहिलं तर या ठिकाणी काही दिसून आलं नाही। परंतु बेडरूममधील दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला। बेडरूममधील लाकडी कपाटाचा दरवाजा त्यांना उघडा दिसला। यावेळी कपाटाचे आतील लॉकर तुटलेले दिसल्याने त्यामध्ये पाहणी केली असता लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने लंपास झाल्याचं दिसून आलं। आजूबाजूस पाहणी केली असता सदरचे दागिने मिळून न आल्याने कचरे यांची खात्री झाली की कोणीतरी अज्ञात इसमानं त्यांच्या घरातील लाकडी कपाटातील सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत। चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये 18,000 रुपये किमतीचे 7.120 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 21,000 रुपये किमतीचे 7.220 ग्रॅम वजनाचे 2 सोन्याच्या अंगठ्या, 40,000 रुपये किमतीचे 12.680 ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, 12,000 रुपये किमतीचे 4.720 ग्रॅम कानातील सोन्याचे टॉप्स आणि 24,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,15,000चा ऐवज चोरून चोरटा पसार झालाय। या संदर्भात कचरे यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान संशयित चोरट्याचे पुजारी सिटी बिल्डिंगमध्ये प्रवेश करतानाचे आणि पळून जातानाचे CCTV फुटेज हाती लागले असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत। सकाळीच घडलेल्या या घटनेमुळे मात्र नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय।